चूल आणि स्वप्न गावाच्या टोकाला असलेल्या छोट्याशा मातीच्या घरात सुमन रोज पहाटे उठायची, चूल पेटवायची आणि घरभर धुरांचा मंद वास पसरायचा. त्या धुरात तिच्या आयुष्याची वर्ष विरघळत होती, पण तिच्या डोळ्यात अजूनही स्वप्न जिवंत होती. तिचा नवरा गणेश दिवसभर शेतात राबायचा, हाताला खड्डे पडलेले, पण मन मात्र कोवळं होतं. घर गरीब होतं, पण माणसं श्रीमंत होती. सुमनला शिकायचं होतं, मोठं व्हायचं होतं, पण परिस्थितीने तिला लवकरच संसारात ढकललं. तरीही ती हार मानणाऱ्यापैकी नव्हती. ती रोज काम करता करता रेडिओवरच्या गोष्टी ऐकायची, वर्तमानपत्रातील अक्षरं ओळखायचा प्रयत्न करायची आणि मुलगा रोहन शाळेतून आला की त्याच्याकडून नवीन शब्द शिकायची. गावातले लोक तिची चेष्टा करायचे, या वयात शिकून काय करणार? पण ती फक्त हसायची, कारण तिला माहिती होतं की स्वप्नांना वय नसतं. एक दिवस गावात महिला बचत गटाची बैठक झाली. त्या बैठकीत शहरातून आलेल्या मॅडमनी महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याबद्दल सांगितलं. सुमनच्या मनात काहीतरी हललं. तिने पहिल्यांदाच स्वतःसाठी विचार केला. दुसऱ्या दिवशी तिने जुन्या वहीत स्वतःचं नाव लिहिण्याचा प्रयत्न केला. अक्षर वाकडी होती, पण आशा सरळ होती. गणेशने तिचा प्रयत्न पाहिला आणि तो शांतपणे म्हणाला, "तू शिक, मी आहे तुझ्यासोबत." त्या एका वाक्याने सुमनच्या आयुष्याला दिशा मिळाली. घरात पैसे कमी होते. कधी-कधी चूल पेटवायला लाकूडही नसायचं. पण सुमन हार मानत नव्हती. ती सकाळी घरकाम, दुपारी शेतात मदत आणि रात्री अभ्यास करायची. रोहन तिचा शिक्षक झाला होता. तो आईला अक्षर शिकवताना अभिमानाने चमकायचा. गावातल्या इतर महिलांनी हळूहळू तिच्याकडे आकर्षित होऊ लागल्या. सुमनने त्यांनाही शिकायला प्रोत्साहन दिलं. त्याच्या छोट्याशा गटाने गावात साक्षरता मोहीम सुरू केली. एका रात्री जोराचा पाऊस पडत होता. घराच्या छपरातून पाणी गळत होतं. चूल विझली होती. सगळीकडे अंधार होता. पण त्या अंधारात सुमन मेणबत्तीच्या उजेडात अक्षर लिहीत बसली होती. गणेशने विचारलं, "इतक्या संकटातही तुला अभ्यास सुचतो?" ती हसली आणि म्हणाली, "हीच वेळ आहे जग बदलायची." गणेशच्या डोळ्यात पाणी आलं. काही महिन्यांनी तालुक्यात निबंध स्पर्धा झाली. सुमनने भाग घेतला. तिने स्त्री आणि स्वप्न या विषयावर मनापासून लिहिलं. तिला पहिला क्रमांक मिळाला. संपूर्ण गाव थक्क झालं. ज्या लोकांनी तिची चेष्टा केली होती, तेच आता तिचं कौतुक करत होते. सुमनच्या हातात ट्रॉफी होती, पण तिच्या मनात समाधान होतं, कारण तिने स्वतःवर विश्वास ठेवला होता. हळूहळू सुमन गावातल्या महिलांसाठी प्रेरणा बनली. तिने शिवणकाम शिकायला सुरुवात केली. महिलांना एकत्र करून छोटासा व्यवसाय सुरू केला. गावातल्या मुलींना तिने शिक्षणाचं महत्त्व समजावलं. संसार सांभाळताना स्वतःला विसरू नका, ती नेहमी म्हणायची. तिच्या शब्दात अनुभव होता, जिद्द होती. एक दिवस रोहन शाळेतून धावत आला आणि म्हणाला, "आई, शिक्षकांनी विचारलं माझी प्रेरणा कोण आहे?" मी तुझं नाव सांगितलं. सुमन काही बोलू शकली नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. चुलीसमोर बसून तिने आयुष्यभर इतरांसाठी जगलं होतं. पण आज पहिल्यांदाच तिला स्वतःचं अस्तित्व जाणवलं. गणेशने गावाजवळ छोटंसं पक्कं घर बांधायला सुरुवात केली. सुमन प्रत्येक विटेकडे पाहून हसायची, कारण त्या विटांमध्ये फक्त सिमेंट नव्हतं, तर त्यांच्या संघर्षाची कहाणी होती. नवीन घरात पहिल्यांदा चूल पेटली, तेव्हा सुमनने देवाजवळ हात जोडले आणि मनात म्हटलं, स्वप्न खरंच पूर्ण होतात. काळ पुढे सरकत गेला. रोहन मोठा झाला. शहरात शिकायला गेला, पण तो कधीच आईची संघर्ष कथा विसरला नाही. तो गावात आला की महिलांसाठी मोफत वर्ग घ्यायचा. सुमन आता गावात ताई म्हणून ओळखली जाऊ लागली होती. तिच्या एका निर्णयाने अनेक आयुष्य बदलली होती. एका कार्यक्रमात सुमनला भाषणासाठी बोलावलं गेलं. मंचावर उभं राहून ती म्हणाली, "चूल ही फक्त स्वयंपाकासाठी नसते, ती घराचं हृदय असते. पण त्या चुलीजवळ बसलेल्या स्त्रीलाही स्वप्न असतात. ती स्वप्न जिवंत ठेवा." सभागृह टाळ्यांनी दुमदुमला. त्या रात्री सुमन घराच्या अंगणात बसली होती. आकाशात तारे चमकत होते. गणेश तिच्या बाजूला येऊन बसला. तो हसत म्हणाला, "तुझी स्वप्न आता पूर्ण झाली का?" सुमन शांतपणे म्हणाली,
स्वप्न पूर्ण झाली की नवीन जन्म घेतात आणि दोघेही आकाशाकडे पाहत राहिले. चूल अजूनही पेटली होती आणि स्वप्न अजूनही जिवंत होते.